पुढे कॅमेरा चालू असलेला बघून सुचना हिरो बनव हिरो. पेपर चालवणार आहेत माझं आता. मला कॉलेजमध्ये जायचं आहे. ते काम पापाचं म्हणत नाही. तुमची केस काप नाही, आमचं पाप आहे. सादरी केस माझी काय काळजी. तुमचा विषयावर नागी नाही सर तुम्ही. मामा तुम्ही कधी येत आहे कटिंग करायला इथं? केस वाढल्या. जय भारत मित्रांनो. केस आता खूप वाटले, घरातले लागले दंगा करायला. तर आता चाललोय आपण केस कटिंगला. आणि हा आपला पहिलाच व्लॉग आहे. आणि त्या व्लॉगमध्ये आपण त्या दुकानामध्ये किंवा आमचा जो मित्र आहे तोच हेअर कटिंग करतो. सोबत काही लोक येणार आहेत, त्याच्यासोबत आलेले सगळे कन्व्हर्जन्स कॉमेडीज सगळं आपण या व्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला आपण आता निघूया. चलते. यायची तेवढी वाट बघायला लागलोय. मित्र आला की आपल्याला निघायचं आहे. बघू आता कधी येतोय तेवढ्यात आपण. फायनली आलेला आहे भाऊ. आता भावाला घेतो गाडी चालू करतो. बसा. ती वेळ वाट बघितली तुमची. थांबा लागते आपल्यासाठी. ठीक आहे. फोन पडेल बघा. फोनाकडे तेवढं जरा लक्ष राहू. कशाला लावला? पाठीमागच्या ॲम्ब्युलन्सवरती लावला. आज म्हणाय नाही कुठं नाही. जरा जायचं इकडं. नाही जायचं होतं सोड. पॅडला कॉल केलता काय? केलं की हाय म्हणला. गर्दी आहे? गर्दी नाही. आज लॉक करूया म्हणलो केस कटिंगचा. हा. चेस चर्चेला काय नाही आवडत आज. आज काय नाही राव, मुद्दाच काय नाही असणार. खरं पुढे कॅमेरा चालू असलेला बघून सुचना होय होय. बारक्याला घे बारक्याला. कशामुळे दिसतोय सांगा नेत्यावाने लोक? स्टँड कॉलेजचा ड्रेस असल्यामुळे नाही, गाडीमुळे. बाबा म्हणून ब्लॉग मध्ये असं टाकायचं. आज आमच्या किरमाबासने मी कॉल केला की तरी मला काम आहे म्हणून सांगतात. तर आज काय काम आहे म्हणून सांगाय नाही तर सांगायचं. होय ते आता आलंच की ते येणारच की व्हिडिओ. अरे होय चालूच आहे नाही काय. एक टर्माने आपण पोचतोय. जाऊ दे पण. चलो चलते हैं. आज कोणीही नसतंय ना दिसतंय. गॉगल काढून ठेवूया. नाही तर कोणत्या तिथं असतोयच जो म्हणणार गॉगल मला जरा दे बघू घालून बघायला. आहेत का मालक? आई शपथ आमच्यासाठी आज सगळं रिकामं ठेवलंय. आलेलो आहे आपण आता सलून मध्ये. प्रदीपजींचं सलून. प्रदीपजी जय श्रीराम. आता पहिलाच नंबर आता आपला असल्यामुळे आता डायरेक्ट खर्चित. प्रदीपजी कुठला कट मारणार आज? तुम्ही म्हणशीला ते मारणार आम्ही. तुम्हाला काय वेळ पाहिजे सांगा. वेळ काय नको. डिसेंट जर असं दिसू दे थोडंफार. पहिला केस कोण हो दादा का ते बाटल्या कापून काय करायला लागला असेल? ते काय विषय आला. त्या एडला जेल राहते हो. तेवढं जरा असं खाऊ देत की. मी टाकून देतोय काय. ते लय लागतच नाही हो. त्याचा कंटेंट कमी असतो. लागतोय कमी आहे. त्यामुळे सोबतच मी या धंद्यात पडायला नाही. कमी खर्चात जास्त पैसा म्हणून मी आज व्लॉग येणार आहे बघ युट्यूब चॅनलला. पंप बिंप कोणाला पाहिजे असले तर सांगा. माझे पंप भरपूर आहेत. बॉटल भरपूर आहेत. कशाला तरी लागले. मग तिथं मग कपलीला हात मारा आणि चहा पिऊया आमचा. जयजी तुम्ही आला एवढ्या दिवसानं आमच्या घरी. वरती चाललोय मी आपोआप. काय म्हणते आमच्या घेऊन येते का नाही छान. तुम्ही चांगलं नाही मी चांगला दिसायला पाहिजे. आज निवांत आहेस काय भानगड? आज काय लोड नाही वाटत? शांत आहे.
तर जरासं मूड नसल्यामुळे आज बरं झालं पण नाही. नवीन बॉक्स आणलेला दिसतोय याची काढते आता. अरे ते पहिले जरा खराब लागलं म्हणजे असणार एक त्यातलं नाही एक चौकोन तो बॉक्स. तिथे यायला असतं काय 24-25 असते, 17-18 बसते. 10 रुपयेच बघ. आपल्या तेवढं यायला तेलाला हे मार्केट चांगलं आहे आणि टिश्यूला मार्केट त्याच्या आपला म्हणजे बाबू लोकांना म्हणजे काढते. नाही का अरे मी काय म्हटलं की ते एकदम एवढा बॉक्स घेतल्यावरती आम्ही पण तेवढं कमी करतोय ना. आम्ही आमचं मार्जिन कमी करून टाकतोय. हिरो बनव हिरो. पेपर चालवणार आहेत माझं. आता मला कॉलेजमध्ये जायचं आहे. कॉलेजमध्ये असा एकदम चकचकीत दिसायला नको. हिरो होंडा करू का हिरो करू फक्त? हिरो होंडा केला असं चालतंय. हिरो सिटी डिलेक्स करून टाक. नको नको. मला किल्ली द्या तिच्या काय येणार नाही. मी जरा जाऊन येतो. का? चहा देते म्हणून चहाच्या पुढे जातात. नाही इथं जायला विचारच्या पुढेच की पुढे नाही तिथे जाताना कोपऱ्यावर पडलास आणि काय झालं काय नाही. जे ते व्हिडिओ चालू केला त्यामुळे मला बोला येईल. नवं सांग की हा? काय केलेलं बरं काय काम मला 2 येते. मग एक काम आलं तर ते मी तिथे मेंबर ऍडजस्ट केलाय काय ते 20,000चं काम. फर्स्ट प्रायोरिटी आपलं काम आहे बघा. पहिला काम करणं आहे. रायगडला कसं असते बघा, आपण नंतर जाऊ शकतो की काय एक अडचण. नियम असतोय. काय असते माहिती आहे का, म्हणजे 4 स्क्वेअर असतात. एकात आय असते, एकात यू असते, एकात यू असते, एकात आय असते, एकात आय असते, एकात यू आय. म्हणजे अर्जंट इम्पॉर्टंट, अर्जंट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट अर्जंट असं असते. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे अर्जंट काय. आता तुमच्यासाठी अर्जंट काय आहे? पैसे आहेत. तर ते तुम्ही काम करा. इम्पॉर्टंट काय, रायगडला जाणं इम्पॉर्टंट आहे पण ते आता अर्जंट नाही आहे. जाऊ शकतोय आपण नंतर. नंतर पैसे मिळून जाऊ शकतो. ते महत्वाचं आहे. आधी त्याला महत्व द्या. आपल्या कामाला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची. मग काय असेल ते शेवटी जसं तो वैयक्तिक विषय बघा. पण आपण जर रायगडला कधी पण नाही, जाऊ. रायगडला जाऊन आपण माझी त्याचं- इच्छा पण त्याच्यापेक्षा तोरणाला एक दिवस जाऊया. ट्रॅकिंगला कधी जाऊया. तू नुसता ह्यो नुसता म्हणतोय जाऊया. तुमच्या मला भरोसा नाही बाबा. खरं सांगतो तुम्ही जेवण करूया हे करूया आधी घालताना अहो, ते शिकवू जेवण लागलं. नाही 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 जरासं मला कसं असते म्हणजे विश्वास एकदा नाही तर नाही. 3-4 दिवस आधी सांगायला लागते मला. तुमच्या एवढा दिवस हलका काय माणूस कधी मी- ठरलेलं आपल्याला असा हलका माणूस नाही आहे. लगेच मी उपलब्ध होत नाही करण्यासाठी. कुणासाठी? एवढं सोपं आहे होय. नाही बरोबर तुम्ही हे नाही असं जय पाटील काय कुठे जरी गेलं तरी याला पैसे द्यायला लागणारच की कटिंगला. पण ते आपल्याकडे एक स्नेह संबंध जुळलेला असतो. कामाला विश्वास असतो म्हणून ते येतो. बरोबर आहे ना. बरोबर म्हणून ते आणि ते त्याला आणि एकदा विचारू चाय येणार आहे काय नाही. विचारा विचारा. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तसल्या हे बघा ह्यो आमचा प्रदीप येईल त्या कस्टमरला चाप असतोय. त्यामुळे केस कटिंगला तुम्ही इथंच येत जावा जेणेकरून तुम्हाला चहा मिळेल. माझ्या मनात काही असं बरवायचं नाही कारण की मला ते घेऊ वाटतं. घ्या की मग. सर थँक्यू सो मच. मला जरा हा तुम्हाला तरी दाढत जाणं. जरा असं फ्रीजला लावून ना चहा. या दाढ दुखते. गरम चहा चालत नाही. आता तुमच्या रोलेक्स सलूनची तुम्ही ऍडव्हर्टाईज केली सा. आता आमचं ब्रँड प्रमोशन म्हणून पैसे द्या आम्हाला. 10,000 रुपये झालं तुमचं. चालते. वाईटच करून झालं. आता माझा व्लॉग बघून आता कित्येक लोक तुमच्या इथं केस कापायला आणि चहा प्यायला येणार. केस कापत चहा प्यायला. कुठेतरी आम्ही सुद्धा पाप केले. आमचं पण कर्म खराब आहे म्हणून ही केस कापायची आम्हाला वेळ आलेला आहे. कोण म्हटलं केस कापणं म्हणजे वाईट आहे व्हय? तुम्हाला माहित आहे ही प्रोसेस रेग्युलर आहे. म्हणजे केस रेग्युलर वाढतात ती कापायला लागतात. जर केस कापणारी जर उरली नाहीत समाजात शिल्लक तर लोकांचं जगणं मुश्किल होऊन बसेल की. आता जेवढं अन्न म्हणजे फूड प्रोसेसिंगला महत्व आहे. कारण की ते अन्न वापरलं जातंय संपतंय मग ते परत यूज केलं जातंय मग परत आणायला लागतंय. म्हणजे ती गरज आहे. तसं केस कापणं ही सुद्धा आता गरज बनली आहे. म्हणजे कोण असा माणूस आहे दाखवा जो केस कापायच्याशिवाय राहू शकतोय. त्यामुळे हे लय महत्वाचं काम आहे. यात काय पापाचा काही विषय नाही.
पाप पुण्याचंच काम आहे. ते काम पापाचं म्हणत नाही, तुमचे केस कापणं हे आमचं पाप आहे. असली सादरी केस आहे. आय आय आय. असं म्हणाले. मग असं ते आधीच सांगायचं नाही पूर्ण. असले केस कापणं म्हणजे कुठे पुण्य पाप केलं तर काय माहिती असं म्हणते मी. ए बाबा नशिबानं अशी केस मिळतात. माझ्या कुरळ्या केसांना सूट होईल असा एखादा हे बघ की नवीन एखादा हेअरकट बघ की. मग मुली ते वगैरे चांगलं वाटतं, पण ते असं आणखी तुमच्या प्रोफेशनलला चांगलं वाटणार नाही. आमचं काय प्रोफेशन आहे? तरी पण आम्ही इंजिनिअरिंगला आहे. तरी पण दररोज तुमचं बसणं उठणं चांगल्या लोकांच्यात असतं म्हणून धन्यवाद. एवढं चांगलं कौतुक केल्याबद्दल कोणाला वाढ. क्लायंट त्याच्यावर मग एक दिवस सुट्टीला रेती करत जावं. मला सुट्टी घ्यावी. आणि इथं जरासा प्रॉब्लेम आहे. हे जरा प्रॉब्लेम म्हणजे काढून उद्या जर तुम्ही समजा आला असता सोडा, जरासं गंडा लागले. हे ऍक्च्युली काय आलं म्हणजे काय, हे नाही कट करू चालेल सर, नंतर बसणार नाही ते. आता आपण ड्राय केल्यामुळे त्याला फ्रेशनेस आलं, मग लागतं असं असं चीज कंट्रोल म्हणून हे आहे. बर. गोदरेजचं प्रोबायो नावाचं एक क्लिनिका स्मूथ म्हणून एक प्रोडक्ट आहे. तो असं हातावर थोडंसं 2-3 पंप घ्यायचं, म्हणजे असं थोडंसं क्रीम बेसमध्ये असते, ते हेअरला लावायचं. त्यामुळे तुमच्या हेअरचं फ्रिजीनेस निघून जातो. म्हणजे जास्त केस शक्यतो लेडीजला वगैरे जास्त फ्रिज हेअर आहे, तर ते ॲक्च्युली ओल्या हेअरवर लावायचं असते. पण असं पण यूज करू शकता ॲज अ सिरम, ॲज अ तेल म्हणून ऑइल. ओके त्याने काय करतो, हेअरला ऑइली बनवते त्या वॉटरसोबत. ओके ओके ओके. झालं ना कितक्यात ते एकदम असं ड्राय पडलेलं तांबूस झालेले केस एकदम काळी काळी झाली. भारीच की. हिची प्राइस किती आहे म्हणलं? MRP कॉस्टिंग ही 400 रुपये आहे, आपल्याला 350ला बसतं. 350 रुपयाला ऑनलाईन जर घेतला तरी पण 400 रुपयेच आहे. चिकन लिट होतं. तरी सुद्धा तुमच्याकडे 350 रुपयाला मिळणार. एक नंबर प्रोडक्ट आहे, वापरणार. मी पण घेऊन जातो आता. आणि माझी जरा ड्राय होत्यातच, त्यामुळे माझी काय काळीच आहे. तुमचा विषयावर नागी नाही सर तुम्ही. इतर राखायची एवढी आणि बाकीची ब्लेडनं काढायची. ठीक आहे. फेस लावणार नाही आधी ना? जेव्हा वाजवत होते. जेल लावायची. फेसान जरा गुळगुळीत. फेस ऐका, लँग्वेज ऐका सर. Hello. फेस मला गाडीत एक बॉक्स देत असला, पेमेंट देतो तुला. पैसे देणं बाळ. रोहन सर इकडे या की एक मिनिट. तुम्ही प्रदीपचे क्लायंट आहे काय? म्हणजे पेडी दादांच्या. मग जरा असं तुमचा मोबाईल द्या की एक मिनिट. माझं युट्यूबला चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब तेवढं करा की. ब्लॉग पहिला असणार आहे आज. कसं आहे, जय DASHRATH दशरथ पाटील टाकायचं युट्यूबला आणि सर्च करायचं जय दशरथ पाटील लावून. पहिलंच नाव येतं जय दशरथ पाटील आणि आयडिया आहे लायन्स स्टेप. सबस्क्राईब म्हणायचं आणि ओपन करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, जेणेकरून सगळे ऑल नोटिफिकेशन्स येतील. ह्याच्यावरती कंटेंट आहे बघा रोजच्या ह्याचा, बघा तुम्हाला आवडतोय काय, आणि लगेच इथं रिव्ह्यू द्या व्हिडिओ समोर, म्हणजे बाकीच्यांना पण सबस्क्राईब करायला चालना मिळेल. जय श्रीराम मित्रांनो, मी प्रदीप राजाराम सूर्यवंशी. माझं तुरंबे ते रोलेक्स सलून नावाचं एक छोटंसं सलून आहे, प्लस रोलेक्स ब्युटी पार्लर नावाचं सुद्धा एक लेडीज पार्लर आहे. पण सुद्धा एकदा या आमच्या सलूनला भेट द्या. परत जयजींना पण सपोर्ट करा. जयजी नवीनच आता व्लॉग बनवायला लागल्यात पूर्ण दिवसासाठी. सोबत यातनंच मला एक सांगायचं आहे की आमच्या कास्टमध्ये जी काही मुलं आहेत की काही जण ITI करतात, तर काही जण कुठेतरी MIDC वगैरे जॉब करतात, पेक्षा एक छानसं सलून असं तयार करा जेणेकरून की बाबा आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे त्याच्यावर चालू शकेल. कारण बऱ्याचपैकी ओल्ड लोकांचं मत असते की बाबा या धंद्यात काही मिळत नाही, या धंद्यात भरपूर मिळते. जरी काही नाही मिळालं तरी निदान तुम्ही 2 टायमाचं पोटभर खाऊ शकता, एवढं तरी 100% मिळते. कारण बरेच असे लोक आहेत की त्यांना 200 रुपयासाठी दिवसभर राबायला लागते.
मग ते उन्हात राबतात, कोण शेतात काम करते, कोण कुठेतरी बाहेर जाऊन काम करते. आज MIDC सारख्या ठिकाणी सुद्धा 6-6 हजार रुपयेसाठी बरीच लोक कामावर जातात. 5-10 हजार पगारसाठी बिचारे दिवस रात्र काम करतात. पेक्षा एक स्वतःचा बिझनेस चालू करा. आपण नोकर म्हणून जन्माला आलेलो नाही, आपण मालक म्हणून जगायचं आहे. त्यामुळं धंदा किंवा व्यवसाय हा सगळ्यात बेस्ट आहे. कुठलाही असू दे, व्यवसाय छोटा मोठा असू दे, तो व्यवसायच असतो आणि त्यात आपण स्वतः मालक असतो. जेवढे तुम्ही राबणार तेवढं तुम्हाला पैसे मिळणार. आज मी 15-16 तास काम करतो, पण जाताना पोटभरूनच घेऊन जाते 100%. कारण आपल्या कामाचा मोबदला आपल्याला 100% मिळत असतं. त्यामुळं माझी जी नाभिक समाजातली काही मुलं असतील किंवा मुली पण असतील ज्या पार्लर कोर्समध्ये आता सध्या इंटरेस्ट दाखवत नाहीत, काही लोकांना लाज वाटते हा धंदा करायचा. काही लोकांचं मत असं असतं की बाबा आपण म्हणजे कसं करायचं, लोक आपल्याला नाव्याचं आहे म्हणतील. किंवा काही लोकांना असं बरंच वाटतं की मी कसा धंदा करू, असं तसं इथे म्हणजे बऱ्याच गोष्टी. मुली मला देणार नाही, ते नाहीत, काय नाही, तुम्ही बिंदास करा. आज बाहेरच्या म्हणजे ओपन कास्टमधील म्हणा किंवा मारवाडी मुस्लिम समाजातील लोक आज आपल्या बिझनेसमध्ये बरेच जण आहेत ती काम करतात. यामध्ये फक्त इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही काम कुठलं पण करा, फक्त पैसा महत्त्वाचा आहे. तुमचा जो सोर्स आहे तो महत्त्वाचा आहे. आज मी मंथली क्वालिटी तर इम्पॉर्टंट आहेच, क्वालिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण कसं आहे, या गोष्टी शेअर करायच्या नसतात, पण एक नाईलाजाने मी आपल्याच लोकांच्यासाठी सांगतोय. मंथली आज मी 50-60 हजार रुपये मिळवतोय आरामात इथं काम करत. पण त्यासाठी कष्ट करावं लागतात, दिवसभर उभं राहायला लागते, रिइन्व्हेस्ट परत असते. 50-60 हजार म्हणजे फक्त निव्वळ नफा नसतो, तर त्यातलं काही बरेच पैसे परत गुंतवावे लागतात रिइन्व्हेस्ट म्हणून. कारण संपलेलं प्रोडक्ट तर घ्यायलाच पाहिजे. एवढं सगळं सांगितलं जातं. जरा समाज शेवटचं हे तेवढा मारा हा मी काम होतोय प्रॉब्लेम. आणि मुली मिळणं यापेक्षा सोडून द्या आता, कारण लय खूप कठीण आहे लग्न होणं आणि होणं. कारण बऱ्याच मुलींच्या पण बऱ्याच अपेक्षा असतात की बाबा हे पाहिजे ते पाहिजे. स्वतः तरी स्टेबल नसते सोडा, कुठेतरी आता BSc वगैरे करायचे आणि असं वाटते की मी लयच मोठं काहीतरी शिक्षण घेतलंय, पण आपण आता डिप्लोमा करून केस कटिंग करतो. तुम्ही मला सेंटचा एक बॉक्स देणार होता, अजून तुम्ही देतायच. हो, ते आणणार आहे तुमच्या बड्डेला, मी तुम्हाला गिफ्ट करणार आहे आता सांगते. आणि मस्त आहे त्यात ते खाणीमध्ये बघितले भारी आहे, स्मेल त्याचे एकदम गोड गोड स्मेल. थँक्यू. 250 ना? हो, या की हां. क्लिन्झर आहे का नाही प्रदीपदा, एवढा ग्लो येतोय एक 7-8 दिवसासाठी माझ्या चेहऱ्यावरती. ज्यावेळी इथनं हे करून जातोय ना मी, आई शपथ सांगायच नको, तर चेहऱ्यावरती एक ग्लो येते. मग तेव्हा त्या क्लिन्झरमुळे काय तुझ्या ह्या मसाजमुळे काय आता मला पण माहीत नाही. हॅलो, जरासं एक टिश्यू डोळ्यात गेले ते. तुम्ही चालू होण्यापूर्वी बघितलं होतं की कशा पद्धतीनं केस होते. आता पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीचा लुक माझ्या चेहऱ्याला प्रदीपजींच्या हातांनी दिलेला आहे. एकदम प्रॉपर केस कटिंग, एकदम ब्रीफली त्यांनी तिथं काम करून नाही म्हणलं असं जवळपास अर्धा-पाऊण तास फक्त केस कटिंगला आणि वरच्यावर फक्त दाढीसाठी त्यांनी दिला आहे आणि चेहऱ्याच्या क्लिन्झरनं चेहरा क्लीन करायसाठी. प्रदीपजी धन्यवाद, एवढी चांगली सर्व्हिस तुम्ही देताय. आणि बिल तेवढं किती झालं सांगा आता? 150 रुपये झाले सर. 150 रुपये? काय एवढ्या कमी किमतीत एवढ्या चांगल्या पद्धतीची सेवा, एकदम अर्धा-पाऊण तास तुम्ही आमची केस कटिंगला दिला आणि फक्त 150 रुपयेच. मामा तुम्ही कधी येताय कटिंग करायला इथं? केस वाढल्या खरोखर भावानो एक नंबर केस त्यानं कापलेत, एकदम लुक चेंज झाला आहे आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टींच्यावरती त्यानं काम करून कटिंग वगैरे म्हणलं तर एकदम छोट्या स्केलवरती त्यानं केलं आहे आणि त्याचमुळं इथलं कस्टमर्स वगैरे पण जास्त आहेत. कसं आफ्टर लुक आहे, मग अशी कसं दिसत होतं आणि आता एकदम
पॉश दिसतंय एकदम. केस हेअर कटिंग वगैरे एकदम कूल झालंय. जाऊन आंघोळ केली का आम्ही आणि आंघोळ केली की आणि जरा असं आणि लुक कसं उद्यापासून कॉलेजला जायचं आहे. हो पेपर चालू होणार, मग पेपरला गेल्यावर जरा असं एकदम चकचकीत दिसायला पाहिजे की. बरोबर आहे. चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.